मित्रांनो, ही एक अतिशय खतरनाक घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील. इथल्या केसापूर बाजारपेठ भागातील एका कॉलनीमध्ये राजाराम कदम नावाचे 51 वर्षीय गृहस्थ राहत होते. त्यांच्या घरातच त्यांचे शिलाईचे दुकान होते. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली होते. त्या सरस्वती विद्यालयात शिक्षिका होत्या. लग्नाला 23 वर्ष होऊनही अंजली दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होत्या. त्यांना 3 मुले होती, 2 मुली आणि 1 मुलगा. मोठ्या मुलीचे वय 20 वर्ष, दुसऱ्या मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 15 वर्ष होते. दोन्ही मुली कॉलेजमध्ये शिकत होत्या. अंजली शाळेत शिकवायला जात असल्यामुळे राजाराम दिवसभर घरी एकटेच असायचे. 16 नोव्हेंबर 2025 रोजीही असेच घडले. राजाराम घरी एकटेच होते. दुपारी साधारण 2:30 वाजता त्यांची मोठी मुलगी रेखा कॉलेजमधून घरी परतली. घराचे मुख्य दार उघडे असल्यामुळे तिला थोडे आश्चर्य वाटले. ती आत गेली आणि एका खोलीचे दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे वडील राजाराम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. वडिलांना त्या अवस्थेत पाहून रेखा प्रचंड घाबरली. ती जोरात किंचाळली आणि धावतच बाहेर पडली. काही अंतरावर राहणाऱ्या आपले काका रमेश यांच्याकडे ती रडत रडत गेली आणि "काका, पप्पा रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत," असे तिने त्यांना सांगितले. हे ऐकून रमेश आणि इतर कुटुंबीय धावतच राजाराम यांच्या घरी पोहोचले. त्यांनी जेव्हा राजाराम यांना पाहिले तेव्हा त्यांना लगेचच समजले की त्यांचा मृत्यू झाला आहे. घरातल्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लोकही जमा झाले. त्यांच्यापैकीच कोणीतरी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासणीत असे लक्षात आले की राजाराम यांच्या डोक्यावर एका जड वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. यामुळे त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खोलीची अवस्था पाहिली तेव्हा सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटाचे दार उघडे होते. यामुळे पोलिसांना सुरुवातीला वाटले की हे लूटमारीच्या उद्देशाने केलेले हत्याकांड असावे. राजाराम घरी एकटे असताना कोणीतरी लुटीच्या उद्देशाने घरात घुसले असावे आणि राजारामने विरोध केल्यावर गुंडांनी त्यांची हत्या केली असावी असा अंदाज लावण्यात आला. परंतु घरातून नक्की काय चोरीला गेले आहे याची ठोस माहिती कोणीही देऊ शकले नाही. नवऱ्याच्या हत्येची बातमी ऐकून अंजली शाळेतून घरी आली. पोलिसांनी जेव्हा अंजलीची चौकशी केली तेव्हा तिने कोणावरही संशय व्यक्त केला नाही. इतकेच नव्हे तर घरातून काय काय गायब झाले आहे हेही ती नीट सांगू शकली नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, म्हणून पुढे जाण्याआधी आत्ताच सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर झाले असे की काही दिवसांपूर्वीच राजाराम यांनी जमिनीचा एक व्यवहार केला होता, ज्यातून त्यांना लाखो रुपये मिळाले होते. ही माहिती त्यांच्या काही जवळच्या लोकांना होती. त्यामुळे पैशांसाठीच ही हत्या झाली असावी असा एक संशय पोलिसांना आला. त्याचबरोबर घटनेच्या अगदी आधी राजाराम यांच्यासोबत एक अनोळखी माणूस बसलेला दिसला होता. त्या व्यक्तीला मिशा होत्या. तपास करत असतानाच पोलिसांनी राजाराम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचच्या टीमकडे सोपवण्यात आला. क्राईम ब्रांचने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. फुटेजमध्ये कोणताही संशयित व्यक्ती स्पष्टपणे दिसला नाही. मात्र एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. घटनेच्या आधी आणि नंतर राजारामची पत्नी अंजली एका तरुण मुलासोबत वारंवार ये-जा करताना दिसत होती. त्या तरुणाच्या हातात एक छत्री होती. अंजली आणि त्या तरुणाचे वारंवार एकत्र येणे जाणे पोलिसांच्या संशयाला बळ देत होते. विशेषतः घटनेच्या अगदी आधी आणि नंतर त्यांच्या ये-जाण्याची वेळ आणि घटनेची वेळ यामध्ये बराच ताळमेळ होता. यामुळे पोलिसांना खात्री वाटू लागली की राजारामची हत्या या दोघांनी मिळून केली असावी. पोलिसांनी अंजलीसोबत दिसणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटवली
तेव्हा त्याचे नाव अमित वर्मा असल्याचे समजले. तो त्याच शाळेत शिक्षक होता जिथे अंजली शिकवत होती. यानंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध आणखी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. पोलिसांनी अंजली आणि अमित या दोघांच्याही मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले. तपासात असे लक्षात आले की ते दोघेही एका विशिष्ट नंबरवर दररोज अनेक वेळा आणि बराच वेळने बोलत असायचे. हत्येच्या दिवशीही त्याच नंबरवर अनेक वेळा संभाषण झाले होते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हत्येच्या वेळी दोन्ही नंबरचे लोकेशन घटनास्थळाजवळ म्हणजेच राजाराम यांच्या घराच्या आसपासच मिळाले. हे सर्व भक्कम पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी अंजली आणि अमित वर्मा यांना अटक केली. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनसारखे ठोस पुरावे त्यांच्यासमोर ठेवले, तेव्हा त्यांना आपले बिंग फुटल्याचे समजले. अखेर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि राजारामच्या हत्येमागची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. अंजलीने राजारामसोबतचे 23 वर्षांचे नाते कसे तरी निभावले होते. लग्न झाले होते, संसारही होता, पण तो कधीच सुखी नव्हता. राजारामला दारूचे व्यसन होते. दारू प्यायल्यावर तो राक्षसासारखा वागायचा. तो रोज अंजलीसोबत भांडायचा आणि तिला निर्दयीपणे मारहाण करायचा. अंजलीने हे सर्व अनेक वर्ष सहन केले, पण हळूहळू तिची सहनशक्ती संपत चालली होती. सुमारे 2 वर्षांपूर्वी अंजलीच्या शाळेत अमित वर्मा नावाचा एक तरुण शिक्षक आला. तो अविवाहित होता आणि अंजलीपेक्षा सुमारे 10 वर्षांनी लहान होता. दोघे एकाच शाळेत असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्री वाढली. अंजलीला अमितमध्ये एक चांगला जोडीदार दिसू लागला. तो राजारामपेक्षा कितीतरी पटीने चांगला वाटू लागला. जिथे राजाराम तिला मारहाण करायचा, तिथे अमित तिची काळजी घ्यायचा, तिची कदर करायचा. लवकरच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. या 2 वर्षात दोघांमध्ये इतकी जवळीक निर्माण झाली की ते वासनेच्या आहारी जाऊन हवे तेव्हा शारीरिक संबंध ठेवू लागले. रंगारंग कार्यक्रम सुरू झाले. अगदी शाळेच्या एकांत परिसरात सुद्धा त्यांच्या वासनेचा खेळ सुरूच होता. आता अंजलीला अमितसोबतच आयुष्य घालवायचे होते, पण राजाराम त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता. तेव्हा अंजलीनं एक धक्कादायक निर्णय घेतला आणि एक खतरनाक प्लॅन बनवला. तिनं आपली 20 वर्षांची मुलगी रेखा हिचे लग्न आपला प्रियकर अमितसोबत लावण्याचा विचार केला. अशा प्रकारे ते दोघे सासू-जावई बनून सहजपणे एकत्र राहू शकले असते आणि कुणालाही त्यांच्यावर संशय आला नसता. परंतु जेव्हा अंजलीनं हा प्रस्ताव पती आणि मुलीसमोर मांडला, तेव्हा दोघांनीही त्याला साफ नकार दिला. अंजली आणि अमितचे हे सर्व मनसुबे धुळीला मिळाले. त्यानंतर त्यांनी राजारामला कायमचा मार्गातून काढण्याचा कट रचला. घटनेच्या तब्बल 20 दिवस आधीच त्यांनी हत्येचा कट आखला. अमितने बाजारातून एक छत्री, एक जड लोखंडी रॉड आणि एक धारदार चाकू विकत घेतला. दुपारी जेव्हा राजाराम घरी एकटे होते, तेव्हा अंजली आणि अमित शाळेतून निघाले. अमितच्या हातात एक बंद छत्री होती, ज्यामध्ये त्याने लोखंडी रॉड आणि चाकू लपवून ठेवले होते. घरी पोहोचताच अमितने राजारामच्या मागे उभे राहून त्यांच्या डोक्यावर रॉडने जोरदार प्रहार केला. राजाराम ओरडूही शकले नाहीत आणि जमिनीवर कोसळले. ते मरणासन्न अवस्थेत होते. त्यानंतर अमितने छत्रीतून चाकू काढला आणि राजारामचा गळा चिरला. नवऱ्याची हत्या केल्यानंतर अंजलीने घरातील सर्व सामान विखुरले आणि कपाटाचे दार उघडले, जेणेकरून ही घटना लुटमारीसारखी वाटावी. त्यानंतर दोघेही घरातून बाहेर पडले आणि शाळेत पोचले. मात्र त्याआधी त्यांनी हत्येत वापरलेला रॉड आणि चाकू कुठेतरी लपवून ठेवले. पण सर्व प्रयत्नांनंतरही हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. चौकशीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि दोघांना न्यायालयात हजर करून थेट तुरुंगात पाठवण्यात आले. एका अतिशय शिकलेल्या महिलेच्या मूर्खपणामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. मित्रांनो, अशा घटनांपासून 4 हात लांब रहा
आणि सुरक्षित रहा. तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.